नमस्कार. हळद ही एक अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. आपण ती रोज जीवनात वापरत असतो. आता आपण घरी कशी करूया हळद ते सांगते. म्हणजे आजकाल जी हळद मिळते ना बाजारात, ती खूप भेसळयुक्त असते. त्यात कलर्स असतात. ती ॲक्चुअल हळद नसतेच. तर ही जी रोपं दिसत आहेत ती आम्ही घरी हळद लावलेल्याची आहेत. तर आज पाहूया. हे बघा, हे जी थोडी छोटी छोटी रूट्स होती ती हळदीचं हळकुंडसारखं आहे, जे गेल्या वर्षी मी काढलं होतं आणि बॉक्समध्ये ठेवून दिलं होतं. त्याला आता कोंब आले आणि ते आपण आता रुजत घालणार आहोत. तर सगळ्यात आधी माती अशी भुसभुशीत करून घ्यायची, जशी आता मगाशी खणली तशी, आणि अशा स्ट्रेट लाईन करून घ्यायच्या, म्हणजे चरी पाडायच्या. ही जी माती आहे ती भुसभुशीत पाहिजे आणि बऱ्यापैकी अर्धा फूट तरी खणली पाहिजे. आता हे मी लावते ना, ते हळदीचे रूट्स आहेत. हे कोंब आलेत त्याला, म्हणजे मी गेल्या वर्षी ते ठेवून दिले होते. आता तुमच्याकडे समजा हेच नसतील तर काय करायचं, तर हे जिथे शेतीची उत्पादने मिळतात त्या दुकानात हे मिळून जातात. मी जेव्हा पहिल्यांदा घेतले ते मी शेजारच्या काकूंकडून घेतले होते, त्यांनी मला दिले होते आणि ते असे ना ठेवून दिले की साधारण त्याला कोंब यायला सुरुवात होते आणि मग ते आपण आता परत पावसाच्या वेळेला रुजत घालतो. तर हे साधारण जून महिन्यात मी रुजत घातले होते. साधारण 4 इंच अशी गॅप ठेवून सरळ असे ठेवत जायचे. ते आपण हे बघायचं आहे की ते कोंब जे आहे ना ते वरच्या बाजूने असलं पाहिजे, म्हणजे ते बऱ्यापैकी छान वाढू शकतं. आणि मध्ये 4-1 इंचाची गॅप ठेवायची, म्हणजे ती हळद अशी मोठी होते, चांगली मोठी होणार. कारण हे जे रूट आहे ना ते जितकं वाढणार तेवढी आपल्याला जास्त हळद मिळणार. तुम्ही जर जवळजवळ लावलं तर त्याला आतमध्ये वाढायला नाही मिळणार. तर त्याला बऱ्यापैकी स्कोप मिळाला पाहिजे आत मोठं होण्यासाठी. त्याच्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवत जायचं आहे आणि लावायचे. त्याच्यावर खूप माती पडली पाहिजे, म्हणजे त्याला मोठं व्हायला मिळणार असं. आता मी हे ठेवते. त्याला ही जी दोऱ्यासारखं ती पाळं आली आहेत त्याला ऑलरेडी. आता मी ही लावत जाते. आत घालायची ती बऱ्यापैकी आणि अशी लावायची. ही पाऊस पडल्यानंतर ते कोंब आले आणि कोंबानंतर ते मोठी मोठी होऊन ही अशी रोपं झालीत मोठी. आता जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत हे असं हिरवंगार राहणार. मध्ये एकदा त्याला शेण घालायचं, शेणखत घालायचं. त्याने ते ना गोवर वगैरे घातल्याने ती छान होते. बाकी कुठचंही केमिकलवालं खत घालू नका. नुसतंच हे शेण घातलं ना, गोवर वगैरे, की ती मस्त होते. आता पावसापर्यंत हे छान हिरवंगार असतं. आता ही जेव्हा माती सुकते, पाऊस जातो, तेव्हा ही हळद हळूहळू सुकू लागते. आता ही जी पानं आहेत ती येल्लो होतात, म्हणजे ड्राय होऊन जातात, सुकतात. आणि मग आम्ही ती हळद खणली. ती पानं मी कापून ठेवली आणि ती तुपात वगैरे घालू शकतो. बऱ्यापैकी उन्हाळा असल्यामुळे तेव्हा माती कडक असते, तर त्याच्यामुळे खणायला वेळ लागतो. आता मला मिळालं आहे, हे बघा, ही जी मिळाली आहे ना, हे हळदच आहे. ते ओली हळकुंड अशी. आता मी ही मोडते. हे बघ, हे रूट आहे आणि ज्याला खूप स्प्रेड्स आहेत. हे बघा, हे स्प्रेड्स आहेत ना, ते नेक्स्ट इयरसाठी रूट म्हणून ठेवून द्यायचं, कोंब म्हणून. हा एवढा कोंब मिळाला आहे, तर हा पुढच्या वर्षीसाठी ठेवून द्यायचा. आता मी अजून खणते. बरंचसं खणायला लागतं. आपल्याला अंदाज आला पाहिजे कुठे कुठे आपण लावली होती हळद, त्याप्रमाणे आपण खणत जायचं आहे. आता हा खूप मोठा मिळतो आहे मला, आणि जसं का मोठा मिळतो तेवढा खणायला मजा येते. हे सेपरेट करून घ्यायची बाजूची माती आणि ते अलगद काढायचं, म्हणजे ते तुटलं नाही पाहिजे ना. आता केवढासा कोंब लावलेला आपण, आणि तो किती मोठी त्याची हळद झाली आहे बघ. बारीक बारीक हळद काढायची, मग धुवायची, मग उकळायची, मग चिरायची, मग सुकवायची, मग गिरणीला घालायची, मग खायची. खूप काम असं बरंचसं काम असतं. गिरणीला घालायची म्हणजे दळून आणायची. आता ही जी हळद मिळाली आहे ती मला धुतली पाहिजे व्यवस्थित. आता मी जेव्हा धुणार ना ते हळूहळू माती सुटायला लागेल त्याच्यातून. ती बघा माती येऊ लागली आहे. आता भरपूर माती येते, त्यामुळे ती बऱ्याचदा धुवून घ्यायला लागते. ही एवढी झालेली हळद ही स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धुवून घेतली पाहिजे. आता तुम्ही मागून ऐकू शकता, शिवजयंती होती त्यामुळे तेव्हा मी केलं, त्यामुळे तुम्हाला मागून स्पीकरचा आवाज येतो. म्हणजे हे साधारण मी 19 फेब्रुवारीच्या आसपास घेतलं आहे करायला. आता ही मी बऱ्याचदा धुवून घेतली आहे. अशी एकदा धुवून नाही होणार, 4-5 वेळा धुवायला लागणार, सगळी माती काढायला.
हळद स्वच्छ धुवून झाल्यावर अशी जरा उकडून घ्यायची असते ती, म्हणजे जरा 2 वाफेवर घ्यायची. ही ऑप्शनल प्रोसेस आहे ॲक्च्युली, नाही केली तरी चालते. मी एके वर्षी केली नव्हती, काय नाही झालं, फक्त कलर तसा आला नाही छान असा. पण ह्याच्यातून आता काय केलं आहे मी, हे जुनं जे भांडं आहे आमच्याकडे तांब्याचं, वाळण म्हणतो आम्ही, खूप जड आहे ते साधारण अर्धं भरलं मी, म्हणजे पूर्ण हळद भरेल असं. आणि हळद त्यातून घालून 2 वाफेवर शिजवून घेतली. पूर्ण शिजवायची नाही, थोडीच शिजवून घ्यायची ती. आता हळद आपण बारीक चिरून घ्यायची आहे उकळून झाल्यावर. तर ही चिरताना मी सालासकटच चिरली आहे. काय होतं, साल काढलं तर हळदीचा कलर अजून छान येतो, पिवळा धम्मक असा येतो. पण आता सालासकटच का चिरतो आपण, कारण सालांच्या जस्ट आतमध्ये सत्व असतं, त्यामुळे ते निघून जाईल आपण काढलं तर. तर कलरपेक्षा महत्त्वाचं मला ते वाटतं, त्यामुळे आम्ही सालासकटच घेतली आहे हळद. आता आमची रुचा हळद वाळत घालती आहे. तर ही मी बारीक तुकडे करायचे त्याचे, आणि मग ती चिरून झाल्यावर सुकवतो आहे आम्ही उन्हात. साधारण 4-5 उन्हं तरी द्यायला पाहिजेत. हळद चांगली सुकली पाहिजे, म्हणजे अजिबात पाणी राहता कामा नये आतमध्ये. थोडं जरी पाणी राहिलं तरी खराब होऊ शकते हळद, त्यामुळे पूर्ण 4-5 उन्हं लागेपर्यंत व्यवस्थित वाळवून घ्यायची. चिरायला तर 2 तास तरी तुम्ही जर घरी हळद केली ना, तर तुम्ही विकतची हळद आणणारच नाही. 3 उन्हं तरी सुकली पाहिजे. खडखडीत झाली असं वाटलं की आता माझी इतकी आपची हळद झाली, म्हणजे केवढी होती त्याची ती इतकीशी झाली, पण आपल्याला छान वाटतं की झाली आहे तयार, आपली आहे ती. आणि आपल्याला माहिती आहे की आपण त्याला काही घातलेलं नाही आहे केमिकल वगैरे. खूप छान वास येतो त्याचा, सुगंध खूप सुंदर असा येतो. ही एअरटाईट डब्यात ठेवून द्यायची, छान राहते ती. आणि पानं होती ना ती तुम्ही तुपाला वगैरे वापरू शकता, खूप मस्त सुगंध असा दरवळतो. आता ही एवढी हळद झाली आहे. तर असा हा व्हिडिओ होता हळद बनवण्याचा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.